सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी गावाजवळ एक भीषण अपघात झालाय। म्हसवड पंढरपूर मार्गावरून जाणारी एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्यानं 15 पैकी 8 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 4 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश आहे, तर वाचवण्यात आलेल्या 7 जणांमध्ये 3 लहान मुलं आहेत। सर्व प्रवासी पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे असून ते म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पिकअप वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळले। स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केलं। पोलीस आणि आपत्कालीन पथकं घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी विहिरीतून वाहनही बाहेर काढले। या घटनेमुळे रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होते। दरम्यान अपघातातील मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। दरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे। सोलापूरमधील 8 जणांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे। सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याची टीका सतेज पाटलांनी केली आहे। सरकारचं याबाबतचं धोरण ज्यावेळी नाशिकची घटना झाली त्यावेळी सरकारनं राज्यासाठी मोठी घोषणा केली होती की धोरणात्मक या संदर्भातला आढावा घेतला जाईल, ॲनालिसिस केलं जाईल, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला अशा विहिरी आहेत त्यांना कटडा बांधण्यासाठी कंपल्सरी केलं जाईल किंवा जी काही नियमावली असेल ती करेल अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली होती। परंतु त्या बिचाऱ्यांचं वर्षसुद्धा होत नाही तोपर्यंत दुसऱ्या लोकांचा त्याच अशाच प्रकारच्या घटनेला सामोरं जावं लागतंय। मला वाटते सरकारच्या दुर्लक्षतेचे हे 8 जण बळी आहेत असं म्हणायला हरकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।